दरम्यान बीडमध्ये जे मारहाणीचं प्रकरण झालं ते चांगलंच गाजतंय, कारण बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी शिवराज देवतेंची भेट घेतली आहे। 2 दिवसांपूर्वी शिवराज देवतेला परळीच्या टोकवाडी शिवारामध्ये अमानुषपणे त्याचा छळ केला आणि अमानुष मारहाण करण्यात आली। बजरंग सोनावणे यांनी शिवराजच्या प्रकृतीची चौकशी करत त्याच्या वडिलांशी देखील चर्चा केली आहे। दरम्यान आरोपीला तात्काळ अटक करावी अशी देखील मागणी शिवराज देवतेंनी केली आहे। एवढे प्रकार होत आहेत, उघडकीस येतात। त्याच्यापेक्षा किती प्रकार असतील की उघडकीस न होणारे। आज ह्या मुलाच्या इथं सांगितलं की माझ्या मुलाचं नाव कमी करा, किंवा आमचा एक व्यक्ती नाही त्याचं नाव कमी करा। त्याचं जर काय नाव कमी नाही केलं तर आम्ही आणखी याला उचलून सुटून आलो, आम्ही सुटून आल्यावर मारू। म्हणजे किती दहशती ठेवायचे। आणि पोलीस आणि मी आता इथल्या पीआयला सांगणार आहे, टीमला सांगणार आहे की या मुलाला संरक्षण द्या, संरक्षणाची गरज आहे। नाही तर या माझ्या मुलाला इथं पण मारलं जाईल। अरे काय गुन्हा आहे त्याचा? 12वी पास झालेला मुलगा आहे, 12वी आत्ताच झाली त्याची, त्याचं शिकायचं वय आहे, आणि त्याला तुम्ही गुंडगिरीमध्ये आणताय, गुंड